नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हा गाजराचा कीस घेतलेला आहे, हे दूध आहे, ही साय आहे दुधावरची, साखर, काजूचे तुकडे, बदाम पिस्त्याची पावडर, वेलची पावडर, तूप, या 5-6 लवंग आहेत, आपण नंतर परतणार तेव्हा लागेल। हे बदाम पिस्त्याचे काप वरून डेकोरेट करायला आणि बेदाणे पण वरून डेकोरेट करायला। गाजर असं लाल रंगाचं घ्यायचं, हे त्याचे खालचा भाग आणि वरतून टोक काढून टाकायचं आणि हे गाजर असं सुरीने साफ करून घ्यायचं आणि ह्याच्यावर हे जे दोरे असतात ते पण काढून टाकायचे। पण हे मी मुद्दाम ठेवले तुम्हाला दाखवायला की हे पांढरे आहेत रंगाने, म्हणजे ही गाजरं रंगात टाकलेली नाहीयेत। जेव्हा हे गाजर असे हे दोरे जेव्हा लालसर दिसतात तेव्हा असं समजावं की ते गाजर रंगात टाकून लाल केलेलं आहे, त्याचा रंग ओरिजिनल लाल नाही। हे गाजर किसून घ्यायचं, प्रोसेसरवर घ्या किंवा तुम्ही किसणीवर घ्या, तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं गाजर किसून घ्या। हे अर्धा किलो गाजर घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दूध मी आटवून अर्ध केलेलं आहे। ही अर्धा कप साय आहे दुधावरची, ही पाऊण कप साखर आहे, म्हणजे अर्धा कप आणि पाव कप घेतले। हे थोडे काजूचे तुकडे आहेत। आता आपण गाजर दुधामध्ये शिजवून गाजराचा हलवा करणार आहोत, त्यामुळे आता आपण गाजर शिजवूया। हे मुद्दाम मी असं मोठं, म्हणजे याला लंगडी म्हणतात, मोठं भांडं घेतलंय, म्हणजे आपल्याला गाजर शिजायला वेळ लागणार नाही, त्यामुळे ते भरभर शिजलं पाहिजे। गाजराला पण थोडा पाणी असतंच ना, ते ओलसर असतं, त्यामुळे लवकर आटलं पाहिजे, नाहीतर मग फार गाळ होईल त्या गाजरांचा, एकदम फार शिजून जाईल। हे दूध घातलंय, ही साय पण आपण आत्ताच घालणार, तर मी बहुतेक दूध आणि साय घालून करते। जर तुम्हाला मावा घालून करायचं असेल तर थोडंसं दूध घालून शिजवून घ्या आणि मावा घाला। हे थोडंसं शिजलं की आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत, वेलचीची पावडर वगैरे सगळं घालणार आहोत। त्या गाजराला पण थोडं पाणी सुटेल ना, म्हणून हे लवकर लवकर आटलं पाहिजे, म्हणून मोठं भांडं पसरट घेतलेलं जास्ती चांगलं। हे आता गाजराला पण थोडं पाणी सुटलं ना आणि दूध, त्याच्यामुळे ते असं उकळल्यासारखं झालंय। पण ह्याच्यावर लक्ष ठेवायचं, कारण दूध असल्यामुळे ते उती जाण्याची शक्यता असते, तर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, त्याला हलवत राहायचं। आणि गाजर आता शिजलं का आपण पाहूया। हे गाजर शिजलंय, त्याच्यात मी साखर घालते, कारण अजून परत साखर घातल्यावर पण ते पातळ होणारच ना। हे काजूचे तुकडे जे आहेत करून ठेवलेले, एक चमचाभर वेलची पावडर घातले आणि ही चवीसाठी बदाम पिस्त्याची पावडर आहे, ती काय तुम्हाला आवडीप्रमाणे घाला, नाही घातली तरी चालेल, पण आपण दुधात करतोय त्यामुळे त्या बदाम पिस्त्याची चव खूप चांगली लागते। आणि गॅस मोठा ठेवूनच ते गाजर आटवायचंय। हे दूध आपलं आटलेलं आहे, आता आपल्याला आपण हे तुपावर परतणार आहोत याला, म्हणून थोडा ओलसर ठेवलाय, कारण नंतर परत आपण परतणारच आहोत। आणि समजा तुमच्याकडे असं रुंद भांडं नसेल तर मोठी कढई असेल तर त्याच्यात करा, पण शक्यतो पटकीने आटलं पाहिजे, म्हणजे मग तो एकदम फार शिजून असा गाळ नाही होणार। आता आपलं गाजरही दिसतंय आणि तो शिजलाय पण चांगला आणि चांगला ओलसर राहील।
हा दुधात शिजवलेला जो हलवा असतो तो असा मऊसर राहतो, असा कोरडा फडफडीत दिसत नाही, म्हणून मला तो दुधात बनवलेला आवडतो. आपण आता ह्याला परतूया. आता हे परतायला मी वेगळं भांड घेतले, तुपावर लवंग घालणार आणि मग तो हलवा घालणार. पण पितळी भांड घेतल्यामुळे आधी आपण त्याच्यात तूप घालणार. हे 2-2.5 चमचे तूप घातले मी. आणि पितळी भांड्यात नेहमी आधी तेल तूप काय घालायचं असेल ते घालायचं आणि मग गॅस लावायचा, म्हणजे त्या भांड्याची कल्हई राहते. भांड तापवायचं असं नाही डायरेक्ट. तर तूप घातले. आता मी गॅस सुरू करते. या 5-6 लवंगा घालणार मी त्याच्यात. लवंगीनी चव आणि वास दोन्ही छान येतो. गाजराचा हलवा खूप छान लागतो, म्हणून त्या तुपावर आता ह्या लवंगा घालते. लवंग तेलामध्ये तुपामध्ये उडते, फुटते, अंगावर येण्याची शक्यता असते, म्हणून काळजी घ्यायची. आता हा हलवा मी या भांड्यात घालते आणि तो तुपावर परतून घेणार आपण, की आपला हलवा तयार होणार आणि कोरडा पण होईल, म्हणजे असा मऊ पण राहील आणि कोरडा पण होईल. ही गाजरं शिजायला आपल्याला 15 मिनिटं लागली, फार वेळ काय लागला नाही, कारण भांड पण मोठं होतं आणि गॅस पण आपण मोठा ठेवला होता. तसंही गाजर पटकीने शिजतं, फार वेळ लागत नाही. पण गाजरातल्या पाण्यामुळे आणि दुधामुळे त्याला आटायला वेळ लागतो, म्हणून ते मोठ्या गॅसवरच ठेवायचं. फक्त लक्ष द्यायला पाहिजे दूध उती जाईल म्हणून. आता हा परतून घेतला की आपला गाजराचा हलवा तयार झाला. हा गाजराचा हलवा आपला परतून पण झालाय. ह्याच्यावर आपण हे बदाम पिस्त्याचे काप घालूया. थोडेसे बेदाणे घालू. ह्याला साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला, कसा गोड हवा, कमी गोड हवा त्याप्रमाणे. आणि पहा कसा छान असा मऊसर झालाय, म्हणजे आणि गाजराचा हलवा आहे ते कळते, म्हणजे गाजरं काय अगदी फार गाळ होऊन नाही गेली. तुम्ही करून पहा, तुम्हाला जरूर आवडेल, कारण आपण दुधात बनवलाय हा. तुम्हाला हवं तर मावा घाला. अशाच प्रकारे गोड, तिखट, व्हेज, नॉनव्हेज पदार्थ आपण बनवत राहणार आहोत. तुम्ही माझे व्हिडिओ पाहताच आणि पाहत राहाल, आणि मला आशा आहे की तुम्ही मला सबस्क्राईब कराल, लाईक कराल.